ते राज्याचे मुख्यमंत्री होते। सगळ्या राज्याची सत्ता त्यांच्या हातात होती। अशात एक व्यक्ती त्यांना भेटायला आला। नवले असं त्याचं नाव होतं। जे नवले शरद पवारांकडे साखर कारखाना काढण्याचा प्रस्ताव घेऊन आलेले। नवले आले, पवारांना भेटले, प्रस्तावाचं सांगितलं। तितक्यात पवारांनी विचारलं, साखर कारखाना जिथं काढणार त्या जागेबद्दल विचारलं। नवले म्हणाले, हिंजवडी। नवले यांनी हिंजवडी असं म्हणताच पवारांच्या डोक्यात ट्यूब पेटली। त्यांनी नवलेंचं निमंत्रण स्वीकारलं, कार्यक्रमाला गेले। साखर कारखान्याच्या पायाभरणीचा नारळ फोडला, पण तिथे साखर कारखाना काय उभा राहिलाच नाही। तिथे उभं राहिलं करोडोंचं आयटी हब, हिंजवडी आयटी पार्क। पण कसं? पवारांनी मधल्यामध्ये अशी कोणती गेम केली सांगते। त्याआधी मंडळी, हिंजवडीचं आयटी पार्क गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे, ते तिथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे। मात्र हेच हिंजवडीचं आयटी पार्क ज्या जागेवरती उभं आहे तिथे काही वर्षांपूर्वी माळरान होतं, हे तुम्हाला माहिती आहे का? पुणे शहरापासून थोडं बाजूला असलेला हा भाग तसा गावखेड्याचा भाग म्हणून ओळखला जात होता। शहराची हवा या भागाला तशी फारशी नव्हती। गाई गुरं आणि शेतीशी हिरवळ असलेला हा सगळा परिसर, थोड्याफार डोंगर टेकड्या आणि एकूणच हा मूळचा ग्रामीण भाग। हे पवारांना काही रुचलं नाही। त्यांना वाटलं की जग सुधारतंय तर पुणे का नाही? पुढे हाच विचार करून महाराष्ट्रातल्या या माजी मुख्यमंत्र्याने हा भाग माळरान असला तरी इथे आपण असं काहीतरी करू शकतो ज्यामुळे मुंबईला जाणारा पुण्यातला किंवा महाराष्ट्रातला कोणीही पुण्यात येऊ शकेल हा विचार केला आणि इथूनच मंडळी सुरू झाला हिंजवडी आयटी पार्कचा प्रवास। सध्या हिंजवडी आयटी पार्कच्या माध्यमातून 5 लाख लोकांना रोजगार मिळतोय। पण मंडळी, पवारांनी हिंजवडी आयटी पार्क नक्की कसं बनवलं? पवारांना पुण्यामध्ये, तेही हिंजवडीमध्ये आयटी हब तयार करावं असं का बरं वाटलं असेल? आणि या एका आयटी पार्कमुळे आज काय काय बदल झालेत आणि या हिंजवडीच्या आयटी हबची ती रंजक स्टोरी नेमकी काय आहे, सगळं काही अगदी विस्तारानं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। मंडळी, 1992 साली पुण्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुल उभारण्याला सुरुवात झाली आणि अवघ्या 2च वर्षांमध्ये म्हणजेच 1994 साली तिथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या। एकूण 15 पेक्षा जास्त क्रीडा प्रकार इथे खेळले गेले, ज्यामुळे पुण्याचं नाव भारतभर पोहोचलं होतं आणि बालेवाडीचं सुद्धा। त्यानंतर पुढच्या 4 वर्षांमध्ये 1998 मध्ये राज्यामध्ये तत्कालीन युतीचं सरकार आलं आणि त्यांनी आयटी हबचा पाया रोवला। याच सरकारने MIDC ला अधिकार देत स्वातंत्र्य दिलं। मात्र 1999 ला राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं। यातच पुण्याचं नाव क्रीडा नगरी म्हणून भारतभर पोहोचलं होतंच। मात्र शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडचा तेव्हाचा हा हिंजवडीचा ओसाड आणि मोकळी जागा पाहिली आणि त्यांना असं वाटलं की इथे काहीतरी करता येऊ शकतं। त्याच दरम्यान तत्कालीन खासदार नानासाहेब नवले यांनी हिंजवडी गावच्या वेशीवरती संत तुकाराम साखर कारखाना उभा करण्यासाठी शरद पवारांना भूमिपूजनासाठी बोलावलेलं। त्या साखर कारखान्याचं भूमिपूजन पवारांनी केलं सुद्धा। मात्र ही जागा आयटी पार्कसाठीच चांगली आहे असं पवारांना वाटलं। त्यामुळे साखर कारखाना 30 मैल दूरच्या जागेत उभारावा अशी विनंती वजा सूचना शरद पवारांनी त्यावेळी नवलेंना केली। ही सूचना सर्वांनी मान्य केली। काही दिवसातच हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणीचं काम सुरू झालं। त्यानंतर मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी या प्रोजेक्टसाठी किती जमीन लागेल आणि हे आयटी पार्क MIDC अंतर्गत कसं उभं राहील याची सगळी माहिती काढायला सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी तेव्हाच्या काही उद्योगपतींचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं आणि हिंजवडी व इतर काही गावामधील एकूण 2800 एकर क्षेत्र संकुलित करून तेव्हा 155 कोटी रुपये खर्च करून राजीव गांधी इन्फोटेक पार्क 2003 साली सुरू केलं आणि पुण्याची ओळखच बदलून टाकली। मी परदेशात जातो तेव्हा अशा गोष्टी आपल्याकडेही असायला हव्यात असं वाटायचं आणि त्यामुळेच ही संकल्पना मला इथेही आणायची आहे असं शरद पवारांनी तेव्हा सांगितलेलं होतं। मुंबईत जागा घेणं कंपन्यांना महाग पडत होतं। त्यातच वाहतूक कोंडी सुद्धा प्रचंड वाढलेली होती। त्यामुळे अगदी हाकेच्या अंतरावरती असणारा मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग, पुणे मुंबई एक्सप्रेसवे, एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे शहर, या सगळ्यामुळे शरद पवारांची ही दूरदृष्टी हिंजवडी आयटी पार्कला वेगळंच महत्त्व देऊन गेली। या आयटी पार्कमुळे रातोरात हिंजवडीचं रूप पालटलं। ज्या माळरानावरती चितपाखरू सुद्धा नसतं तिथे मोठमोठाले दिवे लागले। लोकांची ये जा सुरू झाली। ज्या माळरानावर
रानावरती दगडधोंडे होते तिथे आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या. इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी, अॅमॅडॉक्स, कॉग्निझंट यांसारखी कार्यालये सुरू झाली. प्रशस्त रस्ते, सुबक चौक, फुटपाथ, पंचतारांकित हॉटेल्स हे सगळं आलं. कधीच चर्चेत नसलेला, माणूसही न जाणारा हा परिसर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचला. पिंपरी चिंचवड आणि पुण्यालगत असलेला हा IT पार्क देश विदेशातील लोकांचा केंद्रबिंदू ठरला. औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी चिंचवडला IT हब ही नवी ओळख मिळाली. अनेकदा असं बोललं जातं की IT पार्कचा फायदा सामान्यांना होत नाही, पण हिंजवडीच्या माळरानावरती तयार झालेल्या या IT पार्कमुळे स्थानिक भूमिपुत्रांना प्रचंड फायदा झाला. तिथल्या आजूबाजूच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. एकेकाळी शेतीवरती जगणारा भूमिपुत्र आज आलिशान गाड्यांमध्ये फिरतोय. या एका IT पार्कमुळे हळूहळू लोकवस्ती वाढली. छोटे मोठे उद्योग आले. दुकानं, हॉटेल्स, शाळा, कॉलेजेस, बिल्डिंग सगळं काही वाढलं. देशभरातून लोक इथे राहायला आले. स्थानिकांना भाड्यांतून आर्थिक स्थैर्य आलं. कॅब सेवा, दुकानं, रेस्टॉरंट्स असं सगळं काही एकत्र येऊन एक मोठं आर्थिक गणित तयार झालं. आज या IT पार्कमुळे पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वातावरणच बदललेलं आहे. अर्थात म्हणतात की शरद पवारांनी हे IT पार्क उभं करताना काही उद्योगपतींचं मार्गदर्शन सुद्धा घेतलेलं होतं. मात्र बाकी सर्व मी पाहतो असं सांगत त्यांनी हा विकास केला. त्यांचं म्हणणं होतं की मुंबईची महागाई आणि वाहतूक पाहता पुणे हे स्वस्त आणि जवळचा पर्याय ठरू शकतं. आज इथे 139च्या आसपास कंपन्या आहेत. लाखो लोकांची वर्दळ असते. मात्र याची दुसरी बाजू सुद्धा तितकीच मोठी आहे. वाढतं ट्रॅफिक, पावसाचं पाणी साठणं, गुन्हेगारीत वाढ यावरती उपाय निघतील असं बोललं जातं. सुप्रिया सुळे आणि अजित पवार सुद्धा प्रयत्न करत असल्याचं सांगत आहेत. आजचा हा हिंजवडीचा परिसर जो एकेकाळी माळरान होता आता IT हब झाल्यामुळे पूर्णपणे बदललेला आहे. रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना मिळालेली आहे. याचा फायदा स्थानिक भूमिपुत्र, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला सुद्धा झालेला आहे. 1998ला महायुतीचं सरकार आलं. MIDC प्रकल्पांना मान्यता मिळाली. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि शरद पवारांनी IT हबचा मुद्दा प्रत्यक्षात आणला. राजकीय नेत्यांवरती टीका होतच राहते, पण BKC कॉम्प्लेक्स, हिंजवडी, इतर औद्योगिक प्रकल्प यामध्ये शरद पवारांनी दाखवलेली दूरदृष्टी आज स्पष्टपणे दिसते. बाकी मंडळी, यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तसेच इन्फोवारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.